नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मी घेऊन आली आहे कंटोल्यांची भाजी, जे की सगळ्या आजारांवर भारी आणि आयुर्वेदिक अशा आहे। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बघू शकता इकडे मी कंटोले घेतले आहेत आणि आता त्यांना पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यांच्यातली सगळी घाण निघून जाईस्तोवर। आणि धुतल्यानंतर त्यांना असं आपण 4 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। तुम्ही विळीच्या मदतीने नाहीतर चाकूने पण कापू शकता। तर त्यानंतर इथे आता त्यांचे बारीक सर्व कंटोल्यांचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। कंटोले ही पावसाळ्यातली भाजी आहे, त्यामुळे पावसाळ्यात त्यांना नक्की एकदा खावी, ही आपल्या शरीरासाठी चांगली असतात। तर बघू शकता इकडे आता आपले कंटोले बारीक चिरून झालेले आहेत आणि यामध्ये जे लाल लाल दिसतात ते जरा पिकलेले असतात। तर त्यांच्या फक्त आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत, बाकी ते चवीला चांगलेच लागतात। फक्त यांच्यातल्या जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या। तर इकडे बिया काढून झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूणच्या कापोळ्या आणि थोडं अद्रकचा तुकडा घेऊन याला मी बारीक करून घेणार आहे आणि ही पेस्ट मी भाजीमध्ये वापरणार आहे। त्यासाठी आता याला माझं बारीक करून झालेलं आहे। त्यानंतर एका साईडला कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर कढईतलं तेल तापल्यानंतर इकडे मी कढीपत्त्याची चांगली फोडणी देऊन घेणार आहे। त्यानंतर थोडं जिरं आणि मोहरी टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जी मी अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती पण मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि याला थोडं 2 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक टमाटा, बारीक चिरलेला टमाटा टाकून त्याला चांगलं भाजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपला टमाटा चांगला भाजला गेला आहे आणि यामध्ये मी थोडी लसूणची चटणी वापरणार आहे, जी मी बनवली आहे घरीच। तर थोडी 1 ते 2 चमचा लसूणची चटणी टाकून ती पण चांगली फ्राय करून घ्यायची। लसूणच्या चटणीने ह्या भाजीला चांगली चव येते, त्यामुळे मी ती चटणी वापरते। बाकी साधा मसाला वापरला तो पण चालतो। त्यानंतर यामध्ये थोडं 1 चमचा हळद, थोडं धने जिरे पूड टाकून ते पण आपल्याला चांगलं फ्राय करून झाल्यावर जे आपण कापून घेतलेले कंटोले आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आणि त्यांना चांगलं एकजीव होईस्तोवर आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे। असंच त्यांना 2 ते 3 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचे। तर इकडे मसाल्यात कंटोले चांगले फ्राय करून झाल्यानंतर यावर आपण थोडं 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून त्याला मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला परत परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडी कोथिंबीर वरून टाकून द्यायची आणि त्याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आणि झाकण काढल्यानंतर बघू शकता यामध्ये अंगाशी मी रस्सा केलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजी कोरडी पण बनवू शकतात, पण मी भाकर सोबत खाणार आहे त्यामुळे मी याला जरा रस्सा बनवलेला आहे। तर मग आपली आयुर्वेदिक अशी कंटोल्यांची भाजी बनवून रेडी आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।